ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तीचा अध्याय 26. या अध्यायाच्या पठणाने नवरा बायकोमधील मतभेद संपतील. अध्याय 26. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी कमलापते, सर्वसाक्षी आदिमूर्ती, पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती, रुक्मणीपते जगत्तात्मा, हे दीननाथा दीनबंधू, मुनिमान सरंजना कृपा सिंधू. तरी आता कथा सुबोधू, रसज्ञ शब्दी बदनिका. मागिले अध्यायी कथन गंधर्व नामी सुरोचन, शक्रशापे गंधर्व होऊन सत्यवती वर गेली. तरीही असो मागील कथा सिंहावलोकनी पहा आता. कमठ कुल्लाळ कानन पंथा अवंतिके जातसे. गंधर्व गंधर्वी संसार वाहुनी स्वदारे सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्काम अवंतिके पातला. कुल्लाळ गृही सदन पाहून राहते झाले समुच्चय करून, परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळीतसे. सकळ मोहाचे माया फळ सत्यवती ते अर्पी कुल्लाळ, आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीतसे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे, ताता कमठ मूर्ती मम लग्नादे करुणे पती माझ्या मज दावी का. येरी म्हणे वो अवश्य माय. या बोलाच्या फेडीन संशय मग रात्री अवसर पाहुणी समय गंधर्वा पाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती कामना वेदिली जे तव चित्ती, ती फळासी येऊने निगुती तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची. तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभही मिरवावे समाधान. ऐसे एकता संकटवचन गंधर्वराज बोलत असे. तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न व्हावे या लोकात. तरी योजुनी आसुर लग्नात सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमठा एक मंगल विधी नसे एक, आसुर विधीपूर्वक हा सोहळा मिरवित असे. ऐसे बोलता गंधर्वराज कमठ म्हणे आहे बर्वे. परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कमन केसे, तरी आपण वर्तता पशु ऐसे. तरी या मिशे संगे मनुष्य केसे रीती घडेल की. तरी संदेह फेडून माझ्या प्रिय करावी आपली भाजा. ऐसे एकोणी कमठ चोजा उत्तर देत असे. तो म्हणे महाराजा कमठा एक रत्न सत्यवती अलौकिक ऋतू समय सत्य दोन दिक श्रुत करावे आम्हाते. तुवा श्रुत केलिया दृष्टी दावीन आपली स्वरूप कोटी, गंधर्व वेशे इच्छा पोटी पूर्णपणे आणेन. सत्यवती उत्तम जाया चतुर्थ दिनी एकांत ठाया, तुष्ट करेन गंधर्वी काया वरुण या महाराजा. ऐसे बोलता गंधर्ववाणी तुष्ट झाला कमठ म्हणी. मग स्वधामात संचोरणी वृत्तांत कन्यसी निवेदिला. म्हणे माय व सत्यवती कामना जे आहे तव चित्ती, ते ऋतुकाळी कामा होती गंधर्वराज ओपिल गे. आपुल्या स्वरूपा प्रकट करून करू योजितो आसुर लग्न, तरी त्याची वरुणी समाधान सुखा लागी पावशी. ऐसे सांगोनी कमठ कुल्लाळ शयनी पहुला उतावेळ तो ती निशा लोटणी उदयकाळ गबस्तीच्या पातला. तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतुकाल मान. चतुर्थ दिन कुल्हाळ जाऊन श्रुत करी गंधर्वाते. म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजीला समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. ऐसे बोलता कमठवाणी वेश गंधर्वी तत्क्षणी सोडून स्वस्वरूपा प्रकट करून महिलाही मिरवला परी केसा गबस्ती वस्त्राभरणी कनक कांती. कमठे पाहुणे चित्त सरिती आनुतोय हे लावे. चित्ती म्हणे भाग्यवंत म्हणजे समान नाही या माहीत. स्वर्गवासी गंधर्व दवत मम गृही वर्तत असे. आहाती धन्य सत्यवती बेसली से पुण्य पर्वती. ऐसा स्वामी जियेचे पती निज दैवे लादला. राहिला परी वर्णनासी मती, नसे बोलावया अनुसंमती. स्वर्ग फळाची लागले हाती सत्यवती कारणे. जैसा अमरा पियुष दान आतुरले मंथनी दैवे करून, की दानवात नवनिधी धन कुबेर लादला पुण्याने. की शिव मोळीचे दृढासन देवे लादला रोहिणी रमण, देवी गंधर्व सुलोचन सत्यवती ही लागली.
की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी वाहे श्याम कर्ण तन्याय देवे करून सत्यवती लागली, की अब्दीच्या दारा कमला नामे विष्णुसी लागली देवे करून, देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लागली. ऐसा विस्मय कमट पोटी करीत आहे हर्ष देखी, मग भाळ ठेवून चरण संपुटी विनवणी करीत असे. म्हणे महाराजा स्वर्गधाम का, आहा मी अबुद्ध असे या लोका, नेनुनी तव प्रताप आवंका कष्टविले पापिष्टे. तव पृष्ठीते ग्रंथिका वाहुनी गंधर्व भाविला आपले म्हणे, अहम मूळ मी अबुद्ध खाणी आरोहण केले पापिष्टे. आहा स्वामिया ऐसे कोटी असुनी मृत्तिका वाहिली पाठी, नेनुनी तू ते केले कष्टी मीही दुरात्मा पापिष्टे. आहा कर्म हे अनिवार आरोहता तव पृष्ठीवर ते दुरात्मा मुष्टी प्रहार करीत होतो पापिष्टे. तरी एसिया अपराधासी क्षमा करी का दयाराशी, ऐसे म्हणून पुन्हा चरणाचे निज मोळे अर्पित असे. मग सुरोचन गंधर्व हात धरून कमठ सदनी नेत म्हणे, महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी. मग सुरोचन गंधर्व एकांतासी पाचारीले सत्यवतीसी, एरी येताची षोडोपचारासी गंधर्वराज पूजिला. मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती, आसुर विवाह कामनार्थ रती तुष्ट चित्ती मिरवले परी त्याची रात्री गर्भ संभवला सत्यवती, प्रारब्ध योग्य पुत्रवंती जठरस्थानी राहिला. यापरी गंधर्वराज म्हणत असे सत्यवती भाज, पुत्र मुखाते पाहिले चोच की स्वर्गवास करेन. शक्रशापापासून कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगणी म्हणे, आता सुखे क्षेमात असावे. तरी तुझ्या आता राजबाळी पुत्र उल्हासी लेणे काळी, तरी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिळवेल परी धर्मदाता विक्रम नामे जगविख्यात धैर्यराशी ओधारेवंत शक करता मिळवेल. ऐसा पुत्र तू चुडामणी लादशील व शुभाननी, मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी. आता उरले शापमोचन पाहताची घे पुत्र बदल, अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानासी जाऊन. यावरी पुढे तो गुरुडी मग क्षती न करी आपले पोटी, विक्रम पुत्र पाळून शेवटी सकळ सुखा भोगी का. ऐसे सांगोली सुरोचन पुन्हा गंधर्व वेश धरून सभेची सेविले आपले ठाण अंगणात येऊन या. यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला व आहे वाढीस, परी लोक पुस्तिक कोल्हाळा सत्यवती कोणी एरू म्हणे, मम कुमरी मोहे आणली आहे मोहरी, गरोदर पण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना. ऐसे जगता ते करुणी भाषण तुष्ट मिरवी सकाळांचे मन, यापरी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तू सुलक्ष समयो सुलक्ष तिथी, नक्षत्र कर्ण शुभयोगांती, चंद्रबळ तारा निती प्रसूत झाली सुलक्षणी. बाळ पाहता शुभाननी ते जिपुंज लावण्य खाणी, की सकळ तेज ओपणी तरणे पाहून चारी आराधीला. पुढे होता संस्काराचे बाळचे केले 12 दिवशी, पाळणा घालून बाळकाचे विक्रम नाम ठेविले. नाम ठेवून सुदिनास तो अर्क प्रवर्तला, अस्तप्रदेश सुरोचन गंधर्व वेश सांगितला झाला तत्क्षणी. मग संजीवनी सदनाते सत्यवती म्हणे, कांते शीघ्र आणि पाहू दे बाळकाते पुत्रमुख या काळी. बेसोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळ आणून अंकी सुरोचन गंधर्व येऊनी पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहता दृष्टी आठवणी गेल्या शापकोटी, तो अमरी जानविले शक्रपोटी मातली ते पाठविले. विमान रोहणा मातली घेऊन येता झाला अवंतिका स्थानी, शीघ्रद्वारी आसन ठेवून सदना माझी संचरला. तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परम स्नेहात घेत चुंबन तो मातली संगीत तो राहून बोलता झाला गंधर्वात. म्हणे, महाराजा सुरोचना मज पाठविले पाक शासने, तरी आता आरूढणी विमाना अमरस्थानी चलावे. आता सोडणी पुत्र मोहाते चला वेगी देवनाथ, आहा वाट आपुली पाहत शाप मोचन झालिया. ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक ओपून म्हणे, कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे, महाराजा गंधर्वपती बाळ तांबले टाकून क्षिती केसे जाता महाराजा. तुम्ही गेलिया सोडून माते कोण आहे मम देहाते, निढळपणी परदेशात सोडणी केसे जाताची. ऐसे म्हणून सत्यवती हंबरडा पोळीला वृत्ती अश्रू भरून नेत्र पात्री दुःख सरिता लोटत असे. म्हणे, महाराजा तुझ कारण जनक माझ्या सत्यवर माझ्या तुटला आहे निर्लोभ होऊन केसे सोडून माझ्या जाता. आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडणी भांडार कोटी जनक जन्मीची पाडूनी फुटी जोड केली म्या तुमची. तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळवाण माते करून दिन पण योग्य तुम्हा दिसेना. ऐसे बोलता सत्यवती हृदय धरीत सुरोचनपती चुंबन घेऊन अश्रू वाहती पुसून या बदलत असे. एके युवती शुभाननी तुझे स्मरण होता माझे मनी, त्याची वेळा उतरुणी अवनी भेटी देईन तुझे घेऊन. ऐसे देऊन पाशोत्तर शांत वेळे युवती अंतर, मग आरोहणी विमानावर कमठास पोचून निघाला. सत्यवतीच्या धरून ते हस्ते कमठा ओपणी मोहित
म्हणे तनयाच्या मम संप्रत सांभाळ करी महाराजा. ऐसे बोलून सुलोचन पाहता झाला शकस्थान एकीकडे बाळताने वयोवर्धन होत असे. दिवसानुदिवस होता थोर सप्तवर्षी झाला कुमार. मग मुलासे खेळता झाला सत्वर राजचिन्ही खेळत असे. ऐसे खेळता खेळता मुलात 12 वर्षे लोटली. त्यात ईर्ष्या पडून बाळ खेळात विद्ये लागी लागला. विद्या तरी सहज चिन्ही शास्त्र आधार अश्वरोहणी सहज सेवाश्रय करून विद्ये लागी अभ्यासी. सहज मग तो विद्येकारणी ओळखी पडली. राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखिले. पुढे 16 वर्षाचे इष्टत्वे भेटविला विक्रम रायाते. पायिक चाकरी अर्पणी याते ग्रामरक्षणी ठेवले. ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवणी गाजवी राहती. तो व्यवसायी बाजार शेती तेथे येऊन राहिले. त्या माझी भरतरीनाथ वंचर सावजी भाषा जाणत कोल्हे बुक्ताची अकस्मात भाषा सांगित याची. म्हणे उत्तर दिशेहून दानव निर्बळपणे होऊन मानव दक्षिण दिशेचे धरुणी गौरव जात आहे पण तिकतो. तरी त्याच्या समोर जाऊन वधील कोणी तया कारण वधिल्यात ग्रामद्वार पूर्ण रुदर टिळा रेखावा आणि दुसरे आपले बहळा तेची क्षणी रेखीचे टिळा. तो अवंतिका उत्तम स्थळा नृपता मिळवेल. ऐसे एकदा भरतरीवाणी विक्रम जात असे शस्त्र घेऊन येतपर्यंत कथारंजनी पूर्व अध्यायी वदलीचे. तरी श्रोते बुद्धिमान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापून राक्षस देही मिरवला परी शाप मोचन बोललेला भरते शाप सदन. तो ती घडी निटावून रांगत फिरत ये वेळा. तरी शाप वचनी शाप मोचन शिववर्धे शाप राग सगन बोलला असे तरी नाही. की शापे गंधर्व सुलोचन राहिला की तयाच्या बिरे करून निर्माण होईल विक्रमनंदन. त्याच्या हस्तने पावन मरण राक्षस चरित्रासाठी तू. ऐसा उशाप शिववर्धेसी होता चित्रमा गंधर्वासी. तो समय भरतरी वागोत्तरासी एवढी जगटला. असो ही मागील कथा. विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शस्त्र संजीवनी समोरा पंथा चित्रमा गंधर्व होत असे. तव चित्रमा गंधर्व राक्षसा परी करुणी भाव मानव रूप धरुणी स्वभावे येत आहे पण तिकतो. येत आहे परंतु 4 अमूल्य रत्ने तेज अपार मुष्टी घेऊन राक्षस तोड मानव वेश गमत असे. तो विक्रम जावणी तया निकटी शस्त्रविद्येत विपुल जेठी समोरा होणी मौळी दृष्टी असेल तेसी प्रेरित असे. सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस गोधुनी पडला मही. प्राण कासावीस होणी देही पडतात झाला तत्क्षणी. मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञामान प्रसिद्ध वस्त्र विजीवनी रुधिर शुद्ध भाळी टिळा रेखीला. तो राक्षस होणे गतप्राण दिव्य देहे निघेत येथून गंधर्व रूपी स्वपदा पाहून विक्रमाते वंदिले. मग गंधर्व करता स्वयंदृष्टी विमान उतरले महितळवटी. त्यात आरोहण करिता जेठी विक्रम कुजते आले. म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू ज्याची गमन ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणे वाटत असे. मग शिवपासे खेळापासून विक्रम सांगितले शापकथन. आपले चित्रमा गंधर्वना सांगून गेला स्वस्ताना. एरीकडे प्रेत शरीरी चाचपुणे पाहे करी तो 4 रत्ने मुष्टी माझ्या तेजपुणे देखील. तिघे चिंतामणी वेंडुरेवंत सकळ काम चौथे अत्यद्भुत. ऐसी 4 रत्ने विख्यात सकळ कार्य चालते. विक्रम देखता हर्षवंत. मग तो भरतरी ते धन्य म्हणून ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा. जैसा वृक्षात कल्पतरू दैन्यहारी सुख पडू त्या न्याय नगरात हा नरू श्रेष्ठ जगी भासत असे. की पशु माझी धेनू जाती त्यात सुरभी कामना द्रवती तर न्याय मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासत असे. की पाषाण जाती उपकार स्थिती परिसर पणात मिरवत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे. ऐसी भावना धरुणी चित्ती अनेक कामना वरितशीच पोडती. ऐसा पुरुष स्वसंगासी त्रिलोक्यात मिरविला. ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम. रुधिर टिळा द्वारासी उत्तम चरण्या निघाला. ऐसा निघून अतिद्वारा आला व्यावसायिक शिबिरा. तब ते भरतरीस घालून घेरा सकळ बेसले वेष्टुनी. त्यात जाऊन मध्यस्थानी बैसला व्यवसायात गुणी. परी बैसला दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात. त्याची रीती भरतरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत. असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी. येणे म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक. राज आदने ग्रामरक्षक देशावरी नांदत असे. तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस पातळो सहज. उत्तम तुमच्या गोष्टी गुज एकूणी हर्षो. एरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी. विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सम्मुख पहारा देत असे. तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री. तुम्ही बोलता तितकं निगुती श्रवण होत असे आम्हाला.
परी हे आता असो केसे तुम्हावरी दाढी आली विशेषी, ते शुद्ध झाली केसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो. तुम्हावरी आली धाडी हे राया सकस कळली प्रौढी, परी तुमच्या मुखी करता निवाडी राक्षण करू तेजेची. तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले गिरिजामध्ये एरीमध्ये एक शती दृष्टिगोचर झाल्याची. विक्रम म्हणे तस्कर येता कशी कळली तुम्हा वार्ता, एरीमध्ये कोल्हे भुक्ता वर्णन केले यावाचे. स्वहस्ताने उठवून भरतरीसी दाखविता तया लागून, एरी म्हणे नामे कोण मिरवत आहे हा बावा. व्यावसायिक म्हणते त्या ते भरतरी नाम आहे याते. मग दृष्टी पाहून प्रांजळबंद पूर्ण ओळखी झाली. क्षणिक बसवून नाना भाषण व्यावसायिकाचा तोषवी म्हण. मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला. तेसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जगात्या प्रती. मग तव मागितल्या घटकाराती सदना बाहेर येत असे. उदक पात्र विराजले हाती जात होता दिशेप्रती. तो हटकुनी बेसविला शेती वधे त्या ते रसज्ञ. म्हणे आपले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक त्याचे जगाती नाणे देख हिशोबाते घेतले. तरी त्या वर्तल्या नाणी मी देईन त्रय अर्थ गुणी, परी भरतरी नामे तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा. म्हणाल भरतरी नामे कोण, तरी मम बंधू पाठीचे रत्न. कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका इंगत असे. तरी तयाच्या आमुचे संगोपन केले थोर वाढेल धर्म, आणि पुण्याच्या स्थावर संगम परलोकात मिळवेल. एशा बहुप्रकार युक्ती सांगितल्या जगात दाराप्रती. हे एकोणी ग्लानितमती द्रव्य लोभे तोषला. द्रव्य लोभ तरी केसा त्रिगुणार्थ होता ऐसा. मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊन आगळा. तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली, निर्जीव मनुष्यात संजीवनी ठेवी. आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे. तरी धनाचे बहुभास वर्ते सुख दिखालेश. धनकांता धवळार सुरस सर्व सुखा संपादी. धने मोक्षाची पाहिली वाट, धने भोगील महिपाठ. धनेची नरक भोगील अचाट यमपदा जाऊन. धनाच्या अपार तमाशा सुसंग कुसंग खेळे फासा. सर्व यश करता सबळ पैसा. इष्टानिष्टा वर्तत असे. ऐसा तयासे विक्रम बोलता जगाती सहज आला होता. म्हणे विक्रमा ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की. ऐसे बोलणी कळतळ वचन देऊनी तोषवले तयाचे मन. मग विक्रमाते बोलवणी शोष विधी सारिला. सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपल्या आसन. मग वृत्त्या लागी बोलावून व्यावसायिका पाचारेल्या. गोण्या माल टिपी लावून हिशोबा परी बोलून धन. तव ते व्यावसायिका आणून तयार करी ओपले. यावरी बोले जगाती म्हणे व्यावसायिका एका युक्ती भरतरी नामे कोण जमती तुम्हा माझी आहे रे. एरी म्हणते उगल्याच पोचवणे आहे आमच्या मंडळागणी. जगाती म्हणे आमच्या नैनी केसा आहे पाहू द्या. तव त्या ते पाचारणी दाविते झाले विमुटकाने. म्हणते हाची आमुच्या गणी विराजित आहे महाराजा. मग जगाती पाहून भरतरीसे म्हणे हा प्रत्यक्ष महिच्या शशी कोणीतरी अवतारासी महिलागी विराजला. तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक राहण माणूस या गणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणून म्हणी बोलावणे पाहुणी नाही बोलाविला पाहुणी नाही. मग व्यावसायिकांच्या मुख्य स्वामी एकांतात नेला. एकांती नेता म्हणे व्यवसायात तुमचे द्रव्य देऊ तुम्हाला. माफी चिठी करून जी त्वरित तुम्हालागी पुरवू. तरी तुम्ही पुन्हा परतून माल आणा सबळ भरून. तोवरी तुमच्या भरतरीने ग्रामवस्ती येथे असावे. तव व्यवसायिक बोले भरतरी ते तुम्हा निराश्रित ठेवून जात नाही. बाकी सारखी येण्यामध्ये गावा माझी उरली असे. सकळ हिशोब प्रकरण माहीत आहे जगात्या कारण. तरी त्याचपाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरतरीनाथ राहीन म्हणे सर्वसंमते. देणे घेणे सकळार्थ उकळून येईन माघारा. ऐसे म्हणणे द्वारा करीत व्यवसायिक घेऊन भरतरी ते. येवरी शीघ्र जगात गृहाते तया हाती बोलविले. ओपिले परी कैसे बोलून की तुमचे गृही आमच्या गडीच्या ग्रामावळी ते वसूल करून जगात तुमची सावरी. आम्ही येऊ पुन्हा परतून तोवरी करा याचे संगोपन. आपले द्रव्य घ्या फिरून उरल्या हाती या ओपा. ऐसे बोलून तया देखील ओपिते झाले जगाती हाती. उत्तम भाषण पुसणे तया प्रति शिबिराते पाठले. माल टाळ उरला विकून निघते झाले. मग तिथून वेरीकडे विक्रमाकारण पाचारले जगात्याने. नेऊन त्या एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासे. मग हिशेब दाखवून बेजेसी द्रव्य आणि म्हणत असे. ऐसे बोलता जगाती वचन तू काढून देत असे एक रत्न. म्हणे हे तुझपाशी असू दे घाण संजयितपणा असे. तुझे द्रव्य त्रिभाग्यात देऊन घेऊ स्वरत्नाते. ऐसे वत्ता जगातार्थ अवश्यपणे होत असे.
या उपरी भरतरी निमित्त म्हणे बंधूचे ओळखीते न बोलूने काहीच त्याते भोजना पाठवा मम गृही. नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखीताट. मग सहज बोलण्याच्या मेघपाठ कुणा मिळेल. बाहेर निघाले उभयंता ऐसे सांगून एकांते. मग जकाती पाहुणे भरतरी ते विक्रमाते बोलत असे म्हणे विक्रमा एक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे त्याची पाकनिष्पत्ती करून जाण हा घडी आमुषा संगोपा. तुमच्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाकनिष्पत्ती करिता तरी या भरतरीचे आता संगोपन करावे. याचे विक्रम एकता वचन म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भरतरीच्या हात धरून स्वजनाती पैनेला द्वारा निकटी टाकून वचन त्यावरी बैसवला भरतरी रत्न. 4 घटिका करून भाषण गृह माझी संचरला. माता पाचरोनी सत्यवती निकट बैसवणे एकांती तर्जनी खुणेने दाखवणे जती वृत्तांत सर्व सांगत असे. जम्बू बोल भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभिक रत्न तोही जीटपै केला. ऐसे परी धीट होता संतोष माने सत्यवती माता उपरांत विक्रम झाला सांगता भरतरीविषयी वचनाते म्हणे माते मजहून अधिक भरतरीचे मानी स्नेह दोन्ही पूर्ण अवतारिक पाठी रक्षक. पुढे माते होईल गे तरी आता दुसरा सुद्ध ज्येष्ठपणे मिरवेल नोकात आणू इतके यात भिन्न पडू देऊ नये. भिन्न पडू नेदी की सकळ मोहाची करुणी गवसणी लेवबी भरतरी शरीरा लागून आली ती तो वर्ते स्व इच्छा प्रमी तैसे वर्तू दे त्यासी की. ऐसे सांगून माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. तो पाकसिद्धी होताची त्या प्रती भोजनाते सारिले. भोजन झालिया सवे जाऊन पाहता झाला दुर्गस्थान. मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिनी रजनीते यावरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्याते देखून भरतरी ते बोलत असे म्हणणे भरतरीराव एका वचन तुम्ही असावे सदन धरू कार्या लागता पाचारून घेत जाऊ तो मास. मग अवक्ष म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा आहेत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच माय ती सत्यवती त्यावरी पुत्राची बोलणी युक्ती परम मोहाते भरतरी ते जती गुंडाळून घेतला. जैसा उदकाविन मत्स्य होत तळमळ करी होता विभक्त की धेनू लागी वत्स निस्तांत विसर्ग कदाप घडेला. तन्याय मग त्रिविक्रम ती वर जान मोहे गोष्टीले हरणी कारण मग एकमेकात दृष्टी विरह होता तळमळती. असो ऐसी मोहस्थिती बंधूपणे जगी मिरवती. यावरी पुढे आता श्रोती अवधान द्यावे कथेते. नरहरिवंशी झुंडीनंदन पुढले अध्यायी सांगेल कथन. कवी मालू नामाभिधान सेवक असे संतांच्या. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोध भावी चतुर षड्विस्थितमाध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 26 ओव्या 187. सिद्ध नवनाथ भक्तिसार षड्विस्थितमाध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.